स्वतःचा जीव धोक्यात घालून हजारो नागरिकांचे आणि सर्पांचे प्राण वाचवणारे सर्पमित्र आजही शासनाच्या दुर्लक्षाचे बळी ठरत असल्याचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्पमित्रांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवण्याचे आश्वासन देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा इलेक्ट्रिक मॅन अभय डी रंगारी यांनी अखेर आपला शब्द पाळत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले. या धाडसी पुढाकारामुळे राज्यभरातील सर्पमित्रांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी दैनिक दिव्य पहाट, दैनिक निर्मल विदर्भ तसेच पब्लिक ॲपवर सर्पमित्रांच्या समस्यांबाबत प्रकाशित झालेल्या वृत्तांनंतर हा विषय राज्यभर चर्चेत आला होता. त्यानंतर अभय डी रंगारी यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्ष कृतीत उतरवत शासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले. जीव धोक्यात, पण ना मानधन, ना विमा, ना ओळख. घर, शेत, कारखाना किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्प दिसताच कोणत्याही क्षणाची पर्वा न करता मदतीला धावून जाणारे सर्पमित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून बचाव कार्य करतात. अनेकदा स्वतःच्या खर्चाने प्रवास करून ते सर्पांचे सुरक्षित रेस्क्यू करतात आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडतात. मात्र एवढी समाजोपयोगी सेवा करूनही त्यांना ना शासकीय मानधन, ना विमा संरक्षण, ना अधिकृत ओळख मिळत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या सर्पमित्रांच्या प्रमुख मागण्या. निवेदनात सर्पमित्रांना अधिकृत शासकीय मान्यता, मासिक मानधन किंवा प्रत्येक रेस्क्यूसाठी मोबदला, अपघात व आरोग्य विमा, सर्पदंश झाल्यास मोफत उपचार व आर्थिक मदत, आधुनिक रेस्क्यू उपकरणे, सुरक्षा किट, वाहन भत्ता, प्रमाणित प्रशिक्षण, अधिकृत ओळखपत्र, राज्यस्तरीय नोंदणी, डिजिटल ओळखपत्र, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुरू करणे तसेच सर्पतस्करी आणि अवैध व्यापार रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्पमित्रांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार. अभय डी रंगारी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सर्पमित्र हे पर्यावरण आणि समाजासाठी अमूल्य कार्य करत आहेत. त्यांच्या सेवेला शासनाने सन्मान, संरक्षण आणि अधिकृत मान्यता देणे ही काळाची गरज आहे. सर्पमित्रांना न्याय मिळेपर्यंत हा आवाज थांबणार नाही. राज्यभरातील सर्पमित्रांकडून अभय रंगारी यांचे आभार. सर्पमित्रांच्या प्रश्नांना शासनाच्या दारात पोहोचवल्याबद्दल राज्यातील अनेक सर्पमित्रांनी अभय डी रंगारी यांचे मनपूर्वक आभार मानले. या निवेदनामुळे सर्पमित्रांच्या हक्कांच्या लढ्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पर्यावरण रक्षणाची खरी लढाई सर्प हे परिसंस्थेतील अत्यंत महत्त्वाचे घटक असून शेतीचे नुकसान करणाऱ्या उंदरांवर नियंत्रण ठेवण्यात त्यांची मोठी भूमिका असते. त्यामुळे सर्पांचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होय. भीती किंवा अंधश्रद्धेमुळे सर्पांना मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्रांना पाचारण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. घोषवाक्य: सर्पमित्रांचा सन्मान म्हणजेच पर्यावरणाचा सन्मान. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे हेच खरे लोककल्याण. आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख.